मैदा, रवा, तांदूळाचे पीठ, तेल न वापरता अगदी मोजक्या साहित्यात ओठाने सुद्धा तुटेल इतकी खुसखुशीत पोळी. पोळीमध्ये सारण बघा अगदी काठापर्यंत सारण आहे. अवॉर्ड विनिंग रेसिपी आहे. मागल्या वर्षी 26 जानेवारीला आमच्याकडे कुकिंग कॉम्पिटिशन होती आणि जानेवारी म्हटलं की माझ्याकडे स्वीट मेनू एकच असतो, तो म्हणजे तिळापासून काहीतरी बनवायचं आणि म्हणून मग मी ही पोळी बनवली. अर्थात बक्षीस तर मिळालंच. मेनू पटापट फस्त झाला आणि सगळ्यांना पोळी इतकी आवडली, की सगळेजण म्हणायला लागले, की "आम्हाला रेसिपी दे, रेसिपी दे." मी म्हटलं, "रेसिपी मिळेल, पण यावर्षी नाही, तर पुढल्या वर्षीच्या संक्रांतीमध्ये तुम्हाला ही रेसिपी मिळेल." हीच रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करते. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. म्हणजे थंडीमध्ये ना ह्या तिळाच्या पोळ्या खायला खूप मजा येते. पोळीचा खरपूसपणा बघा. पोळी आपली किती खरपूस झालेली आहे. पोळीचा आपण खुसखुशीतपणा बघूया. बघा. सहज पोळी फोल्ड होते. इतक्या इझिली पोळी जी आहे ते तुटल्या जाते. तर ह्या ज्या पोळ्या आहे ना ते 15 ते 20 दिवस चांगल्या खुसखुशीत राहतात. म्हणजे तुम्ही संक्रांतीमध्ये कोणाला तरी गिफ्ट देऊ शकता किंवा बाहेर देशामध्ये तुमचं कोणी असेल आणि तुम्हाला जर पाठवायचे असेल ह्या पोळ्या तर त्याही तुम्ही पाठवू शकता. पोळीचे बघा तुम्ही कितीही तुकडे केले ना तरी याचे तुकडे होतात. म्हणजे हा वातड अजिबात होत नाही. यावरून आपली पोळी किती परफेक्ट झाली ते समजतं. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि संक्रांत येत आहे आणि संक्रांत म्हटलं की बहुतेकांकडे तिळाची पोळी तयार केली जाते आणि आपणही आज तिळाची पोळी तयार करणार आहोत किंवा तिळापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात आणि प्रत्येक वेळेस जी आपण तिळाची पोळी दाखवली आहे ना तर त्याच्यामध्ये वेगळेपण आहे. आजची आपली तिळाची पोळी एकदम डिफरंट राहणार आहे. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. आपण साहित्य बघूया. तर सगळे मेजरमेंट जे आहे ते आपण वाटीने घेतलेले. घरातली कुठलीही वाटी सेट करून घ्यायची आणि त्याने सगळे मेजरमेंट घेतले. तर इथे मी एक वाटी तीळ घेऊन घेतलेले, एकच वाटी शेंगदाणे आहे, नंतर पाव वाटी जे आहे ते चण्याच्या डाळीचं पीठ आहे आणि हा 2 वाटी जे आहे ते गूळ आहे. नंतर हे याच चमच्याने 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता ह्या 4 प्रकारच्या पावडर आहे. तर हा जो पाव चमचा आहे सगळ्या, म्हणजे सुंठ पावडर आहे पाव चमचा कलमी पावडर आहे, पाव चमच्याला कमी जायफळ पावडर आहे आणि पाव चमचा जे आहे ते वेलची पावडर आहे. तर हे सगळं मिक्स केलं तर 1 चमचा भरतं. इथे तिळाला जे आहे ते स्वच्छ साफ करून घ्यायचं. तिळामध्ये खूप बारीक बारीक खडे असतात, ते पाहून घ्यायचे. इथे जे आपण तीळ वापरले आहे ते अनपॉलिश तीळ आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा रंग जो आहे तो काळपट असतो या अनपॉलिश तिळाचा, पण चवीला मात्र हे चांगले लागते. पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेऊया. तिळाला मीडियम टू लो फ्लेमवरती अगदी खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहे. म्हणजेच हे तीळ आपण छान तडतडेपर्यंत, एक हलकासा रंग चेंज होईपर्यंत आणि त्याच्यामध्ये एक सुगंध येईपर्यंत आपण या तिळाला भाजून घेऊया. आणि इथे तीळ भाजून झालेले आहे, हे आपण एका ताटामध्ये थंड व्हायसाठी काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. आता या शेंगदाण्याला पण आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे, जळू न देता. चेक करून बघूया. बघू शकता अगदी सहज साल निघालेला आहे, म्हणजे इथे आपले शेंगदाणे पण मस्त भाजून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगदाणे कुठेही जळलेले नाही आहे आपले. पण हे पण थंड व्हायसाठी एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ. आता आपण काय करू, या कढईला थोडंसं पुसून घेऊ कापडाच्या साहाय्याने. आता बेसन भाजून घ्यायचं आहे. इथे गॅसचा पॉवर जो आहे ते एकदम स्लिम करून द्यायचा, कारण आपली कढई गरम आहे आणि बेसन लगेच लागायला नको, म्हणून याच्यामध्ये तूप न घालता किंवा तेल न घालता आपण या बेसनाला असंच कोरडं भाजून घेऊ. त्याच्यामुळे काय होते, बेसन लवकर भाजले जाते. पण इथे आपल्याला बेसन हे सतत हलवत राहायचं आहे, कारण आपली कढई जी आहे ती गरम आहे आणि स्लिमवरती छान एक सुगंध सुटेपर्यंत आपण या बेसनालाही भाजून घेऊया. छान सुगंध येतो आहे आणि इथे आपलं बेसन पण छान मस्त खमंग भाजून झालेलं आहे. हे बेसन पण आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपले तीळ शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण आता पोळीची कणिक मळून घेऊ. इथे मी हे मोठं एक बाउल भरून गव्हाचं पीठ आहे, म्हणजेच कणिक आहे.
आणि 3 टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ आहे. तर चण्याच्या डाळीच्या पिठामुळे ना एक छान खमंगपणा येतो आपल्या पोळीला. चमच्याने अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तूप टाकून घेते. तर चांगलं मिक्स करून घेऊ. म्हणजे या तुपाला जे आहे ते चांगलं याला पिठाला चोळून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता याला आपण तूप असं चांगलं चोळून घेतलं की थोडंसं याचा असा मुटका पण एकदम टाईट असा मुटका नाही बनत हा, पण थोडंसं असं पीठ जे आहे ते आपलं सगळं एकत्र येतं. तर असंच आपल्याला पाहिजे आहे. आता आपण हे भिजवून घेऊया. शक्यतो ना या पिठाला मोहन जे आहे ते तुपाचंच टाका, त्याच्यामुळे छान खुसखुशीत पोळी होते. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं. एका वेळेस सगळं पाणी घालायचं नाही. आणि हा डो जो आहे ना तो खूप टाईट पण नाही आणि खूप सैलसर पण नाही. आपण असं भिजवून घेऊ. अशा पद्धतीने ही कणिक मळून घेतली बघा. थोडीशी टाईटच आहे ही, कारण मग ती लूज होते. आणि जवळपास इथे मला पाऊण ग्लास पाणी लागलेलं आहे हे भिजवायसाठी. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण ना 15 मिनिट वगैरे असंच ठेवून देऊ. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू. शेंगदाणे थंड झालेले आहे, त्याची सालं काढून घेऊ. आणि शेंगदाण्याची सालं काढून झालेली आहे. या शेंगदाण्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याची आपण पावडर करून घेऊ. इथे आपली शेंगदाण्याची पावडर तयार आहे. ती एखाद्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ. तर शेंगदाण्याची पावडर ना एकसारखं खूप फिरवायचं नाही, थांबून थांबून फिरवायचं मिक्सर, म्हणजे त्याची पावडर तयार होते. आता त्याच पॉटमध्ये या तिळाची पण पावडर करून घेऊ. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, ही पावडर ना चांगली करायची, अशी खूप जाडसर अशी नाही राहू द्यायची. म्हणून मी म्हटलं की थांबून थांबून करायची. आणि त्याच पद्धतीने आपण तिळाची पण पावडर करून घेतली, म्हणजे अख्खी तीळ राहायला नको. बघू शकता या पद्धतीने. आता दोन्ही पण मिक्स केलं तरी चालेल. इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि आपण जे 2 चमचे तूप घेतलं होतं ना, ते सगळं तूप आपण आता या कढईमध्ये टाकून घेऊ. आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया. आणि या संपूर्ण गुळाला आपल्याला आता वितळून घ्यायचं आहे. सो गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि याला आपल्याला सारखं फिरवत राहायचं आहे. त्याच्यामुळे हे गूळ जे आहे ना, याचे बारीक बारीक असे खडे करून घ्यायचे. शक्यतो कापूनच घ्या किंवा चिरून घ्या. त्या गुळाला आपल्याला जळू नाही द्यायचं आहे, वितळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही ना गुळाला वितळून घेण्यासाठी जाड बुडाचीच कढई घ्यायची अशी. सो सारखं इथे आपल्याला हलवत राहायचं आहे. बघा अगदी थोडाफार राहिलेला आहे आपला गूळ याच्यामध्ये वितळायचा. आता काय करायचं ना, याच्यामध्ये आपण हे जे सगळे मसाले घेतले होते ना ते टाकून देऊ. म्हणजे काय ना, आपल्याला याला पाक वगैरे येऊ नाही द्यायचा या गुळाचा, याला जस्ट मेल्ट करून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये हे चण्याचं पीठ पण घालून देते. थोडंसं वितळायला, पूर्ण वितळायचं थोडंसं राहिलेलं आहे, कारण काय होतं ना, ते घट्ट होऊन जातं पटकन जर आपण बंद केल्यानंतर हे चण्याच्या डाळीचं पीठ टाकलं तर. आणि इथे ना मी आता गॅस बंद करून देते. आता झालंय, पूर्णपणे आपला मेल्ट झालेला आहे गूळ. आणि आता पटकन हे याच्यामध्ये आपण शेंगदाणा आणि तिळाचं पावडर घालून घेऊ आणि याला पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही खाली उतरवून पण मिक्स करू शकता, पण थोडंसं कढई याच्यावर असतानाच मिक्स करून घ्या. काय होते, गरम गरम याच्यात ते व्यवस्थित मिक्स होतं. आणि तुम्ही बघू शकता आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता या सारणाला ना आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. आणि अजून एक सांगायचं याच्यामध्ये, इथे मी बेसनामध्ये कुठलंही तूप किंवा तेल घातलेलं नाही आहे. पण मी जेव्हा बेसन टाकलं ना, तेव्हा त्या पाकामध्ये थोडंसं ते झालेलं बेसन पण खमंग भाजून घ्यायचं अशा वेळेस, ते कच्चं राहायला नको. किंवा तुम्ही छान तूप आणि तेल टाकून 2-3 चमचे जे आहे टीस्पून टाकून त्याला असं खमंग भाजून घेऊ शकता. तर हे एक लक्षात ठेवा. इथे पोळीचं सारण जे आहे ते थंड झालेलं आहे पूर्णपणे. आणि तुम्ही बघू शकता हे असं कोरडं झालेलं आहे, कारण ना आपण याच्यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे. आणि त्या सारणाला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया. संपूर्ण सारण मी याच्यामध्ये टाकून घेते. आणि ही प्रोसेस आहे ना, म्हणजे जेव्हा तुम्ही पोळ्या करायला बसाल ना तेव्हा करून घ्यायची. आणि हे सारण तुम्ही म्हणाल 1 महिन्यापर्यंत असं चांगलं राहतं. हे असंच सारण ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये वगैरे, किंवा असंही ठेवलं तुम्ही वरती तरी चालते एका बंद डब्यामध्ये. आणि जेव्हा तुम्हाला पोळ्या करायच्या आहे तेव्हा असं मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं
आणि पोळ्या करायला घ्यायच्या. तर आपण आता हे मिक्सरला चांगलं बारीक करून घेऊ. मिक्सरला फिरवून झालेलं आहे. आपण पाहूया उघडून. बघा असं छान मस्त सॉफ्ट असं हे आता सारण तयार झालं. इथे आपली कणिक पण बघा छान मुरली आहे. अगदी थोडंसं पाण्याचा हात घेतलेला आणि थोडंसं या कणकेला आपण मळून घेऊ. खूप अशीच मॉलिश नाही करायची या कणकेला. आणि बघू शकता लगेच ही सॉफ्ट पण झाली. बघा बस इतकीच सॉफ्ट आपल्याला करायची आहे. हातावर थोडं तेल घेऊन घ्यायचं. अर्धा चमचा वगैरे तेल असेल एवढंच घेतलेलं आणि आपण या कणकेला लावून घेऊ. म्हणजे काय होईल, आपली कणिक पण कडक येणार नाही आणि व्यवस्थित छान सॉफ्ट राहील. चला पटापट पोळ्या लाटायला घ्या. आता काय करायचं ना, तुम्हाला पोळी जेवढी मोठी पाहिजे तेवढी त्यातली कणिक घेऊन घ्यायची आणि थोडंसं त्याला असं छान गोल गोल करून घ्यायचं. बघू शकता. त्यानंतर आपण इथे कणकेचंच घोळण घ्यायचं आणि याची एक वाटी तयार करू की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरता आलं पाहिजे. सो बघा अशी आपण ही खोलगट वाटी तयार केली आणि आता याच्यामध्ये सारण भरूया आपण. तर जेवढं सारण बसतं याच्यामध्ये तेवढं भरूया. तर बघू शकता इथे मी 4 चमचे सारण टाकून घेतलेलं. तर थोडंसं या सारणाला असं दाबून घेऊ आपण, म्हणजे एका ठिकाणी आणू. आणि आता काय करायचं, आपल्याला ह्या ज्या कडा आहे ह्या सगळ्या बंद करायच्या आहे. तसं दोन्ही हाताची मदत घ्यायची. सारण वरती यायला लागलं की थोडंसं दाबून घ्यायचं अंगठ्याच्या साहाय्याने. परत हे बंद करायचं. असं दाबत जायचं आणि हळूहळू बंद करत न्यायचं. परत वरती यायला लागलं की दाबत जायचं. आणि आता इथे बघा हे सगळे एजेस आता इथे आलेले आहे. हे वरचं जे राहिलेलं आहे तुम्ही आयदर इथेच दाबू शकता किंवा काढून घेऊ शकता. इतकं छोटं आहे हे काढून घेतलेलं. आणि आता काय करायचं ना, हे असं प्रेस करून घेऊ. आता हे परत घोळणामध्ये घोळून घेऊ आपण आणि याला थोडं हाताच्या साहाय्याने आपण असं एक्सटेंड करू. म्हणजे काय होते, आपलं सारण जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरले जाते. आता काय करायचं ना, पोळपाटावरती थोडंसं घोळण घालून घ्यायचं. याच्यावरती पण थोडंसं घोळण घालून घेऊ म्हणजे चिपकणार नाही. तिकडे मी तवा पण गरम करायला ठेवला आहे आणि आता हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेऊ. तर सगळ्या बाजूनी ही पोळी आपल्याला सारखी लाटायची आहे. अगदी सहजपणे आपली पोळी इथे लाटल्या जात आहे, तुम्ही बघू शकता. आणि सारण जे आहे ते बघा सगळीकडे असं व्यवस्थित पसरलेलं आहे. बघा पोळीची थिकनेस बघा, या थिकनेसची आपण पोळी ठेवलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याहीपेक्षा पातळ ही पोळी करू शकता. आता आपण या पोळीला शेकून घेऊ. एक्सेस जे पीठ असते ना ते थोडंसं हाताच्या साहाय्याने दोन्ही बाजूचं काढून घ्यायचं. गॅसवरती तवा मी आधीच ठेवला होता. तव्याला खूप असं गरम नाही होऊ द्यायचं. पोळी आपण त्याच्यावरती टाकून घेऊ आणि पोळीला ना लो मिडियम फ्लेमवरतीच शेकून घ्यायचं. म्हणजे ते व्यवस्थित शेकल्या जातात आणि चांगली पोळी जी आहे आपली मस्त खुसखुशीत होते. खूप हाय फ्लेम किंवा लो फ्लेमवरती नाही शिजवून घ्यायची. तूप किंवा तेल न घालताच सुरुवातीला पोळी टाकून घेतली. आता आपण या बाजूने करून घेऊ, त्या बाजूने आपण तूप टाकून घेऊ. तर अगदी थोडं घालायचं, अर्धा चमचा वगैरे टाकलेलं मी. आता हे सराट्याच्या साहाय्याने आपण पसरवून घेऊ. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. आता तूप लावलेल्या बाजूने आपण शेकून घेऊ. त्या बाजूने टाकल्यावर ना हलकंसं असं दाबून घ्यायचं. म्हणजे ते काय होईल, सगळ्या बाजूने आपली पोळी व्यवस्थित शेकल्या जाईल. पोळीला रंग पण चांगला येईल आणि पोळीचा खुसखुशीतपणा पण त्याच्यामुळे चांगला राहील. आता याही बाजूने आपण तूप टाकून घेऊ. याला पण सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि आता आपण या बाजूने करून बघू शकता. मस्त शेकल्या गेली आहे पोळी आपली आणि बघा किती छान फुललेली आहे पोळी. वाव, मस्त टम्म फुललेली आहे आणि छान खरपूस अशी भाजून घ्यायची अशी. जर तुम्हाला जास्त दिवस ह्या पोळ्या टिकवायच्या असेल ना तर त्याला खरपूस भाजणं गरजेचं असते. बघू शकता मस्त पोळीला रंग आलेला आहे बघा. थोडंसं याही बाजूने आपण प्रेस करून घेऊ. म्हणजे सगळ्या बाजूनी ना ही पोळी व्यवस्थित शेकल्या गेली पाहिजे, तेव्हाच त्याला खरपूसपणा येतो किंवा अशी छान ती खुसखुशीत होते. बघा या पण बाजूनी मस्त शेकल्या गेलेली आहे आणि बघा दोन्हीही बाजूनी आपली ही पोळी मस्त खरपूस भाजल्या गेलेली आहे. आणि आपण आता अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या ज्या आहेत ते तयार करून घेऊ.
ह्या पोळ्या तयार झाल्या की अशा एखाद्या जाळीवरती ठेवून द्यायच्या. म्हणजे काय होते, त्या पोळ्याला घाम येत नाही, सगळी वाफ अशी निघून जाते त्या छिद्रामधून आणि आपल्या पोळ्या ज्या आहेत ते लवकर थंड होतात आणि छान खुसखुशीत होतात. आणि मी तुम्हाला पोळीतलं सारण दाखवते. बघा. येस. वाव. बघा. सगळीकडे पोळीचं सारण लागलेलं आहे. मस्त बघा. एकसारखं सारण सगळीकडे लागलेलं आहे पोळीला. आणि पोळीचा आपण खुसखुशीतपणा बघूया. बघा. सहज पोळी फोल्ड होते. इतक्या इझिली पोळी जी आहे ते तुटल्या जाते. तीही बारीक करा तुम्ही. इतक्या इझिली ही पोळी तुटल्या जाते बघा. तुपातच भाजून घेतल्या, त्याच्यामुळे याच्यासोबत तूप नाही घेतलं तरी चालते. अशाही तुम्ही छान खुसखुशीत खुसूक खुसूक खाऊ शकता. थिकनेस बघा, अगदी परफेक्ट थिकनेस आहे. छान तुम्ही हातात घेऊन पापडासारख्या सुद्धा ह्या पोळ्या खाऊ शकतात. आणि तुम्ही पण ही तिळाची पोळी नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.